नमस्कार भावांनो. आणि या ब्लॉकमध्ये जो ग्रामपंचायतचा मंजूर होऊन पण आतापर्यंत काम झालेलं नाही ते दाखवतो आपल्याला. 55 लाखाचा पांदण रस्ता मंजूर झालेला आहे उमरा ग्रामपंचायतला, तरी पण अनेक पण रस्त्याचा काम झालेला नाही. तुम्ही पाहू शकता. आता हे आपल्या उमरा रुक्सिंगतंडा इथून हे आपल्या शेताकडे पांदण रस्ता जात आहे, तरी पण 55 लाखाचा निधी आलेला आहे. तर आतापर्यंत निधी मंजूर होऊन 1 वर्ष झालेला आहे आणि पण रस्त्याचा काम चालू झालेला नाही. तरी पण ग्रामसेवक आणि सरपंच कधीच येऊन ग्रामसभा घेत नाहीत. काय ग्रामसेवक व सरपंचाला जर काय बोलल्याच्या नंतर तो ग्रामसेवक व सरपंच म्हणतो की तुमच्या शेतकरी आम्हाला रस्ता करू देत नाही. व आम्हाला बघा, तुम्ही पाहू शकता की या रस्त्याला गाडी पण येत नाही, कोणते वाहन जात नाही. आणि पावसामध्ये आता तर जाण्यासाठी रस्ता झाले, पण पावसामध्ये तर या रस्त्याला जाण्यासाठी पण जागा नसतो. तर शेतकरी जायचे कुठून हे प्रश्न पडलेला आहे. तर ग्रामसेवक व सरपंचला विचार केल्याच्या नंतर आम्हाला शेतकरी रस्ता करू देत नाही, म्हणून आम्ही रस्ता करत नाही. सर, जर शेतकरी करू देत नसेल तर हे निधी गेला कुठं? 55 लाख रुपयाचा निधी तुम्ही उचलून लावला कुठं? आणि उमरा ग्रामपंचायतमध्ये खूप काही भ्रष्टाचार झालेला आहे. तर तुम्हाला आणि पुढच्या ब्लॉग मध्ये सांगू आम्ही उमरा ग्रामपंचायतचे कुठे निधी केलेला आहे आणि कुठे खर्च केलेला आहे. पण काही खर्च न करता काही पैसे उचललेले आहेत. तर मित्रांनो, आपला या पांदण रस्ता किमान 1 किलोमीटर आहे, तर 1 किलोमीटर रस्ता अनेक पण झालेला नाही, मुरुम पण टाकलेला नाही आणि काहीच नाही. इथून वाहन पण जात नाही आणि शेतकऱ्याच्या शेतातून गेलं तर शेतकरी पण म्हणतात इथून वाहन न्यायचे नाही. तुमचा रस्ता मंजूर झाला आणि तुम्ही रस्ता केला नाही. तर मित्रांनो, शेतकरी म्हणतात आपल्या शेतातून गाडी वगैरे कोणी न्यायची नाही. आणि सरळ सरळ शेतकरी स्पष्ट म्हणतात की तुमचे 55 लाखाचा निधी जमा झालेला आहे आणि 1 वर्ष झालेले. ते मला सांगा मित्रांनो, त्यावेळेस मी या टनवर गाडी आणलो होतो. तुम्ही पाहू शकता, हे टन असा आहे, जागेवर टन मारलेला आहे. तर या जागी मी ज्यावेळेस ट्रॅक्टर आणलो होतो त्यावेळेस इथं डम्पिंग पलटी झालता. असा रस्ता आहे की पण एवढूसा रस्ता आहे, इथून वाहन पण जात नाहीत, पाहू शकता आपण. तर मित्रांनो, जो पांदण रस्ता आपण म्हणत होतो ते पांदण रस्ता मित्र बघा, इथून पुढे तर गाडी पण जाण्याची शक्यता नाही, एवढे दगड आहेत बघा मित्रांनो. इथं तर पाहू शकता तुम्ही, इथून गाडी पण जात नाही आणि पावसाळ्यामध्ये इथं कमरापर्यंत पाणी राहतो. तर मित्रांनो बघा, इथून गाडी न्यायची कसं व शेतकरी जायचे कसे? उमरा ग्रामपंचायत मध्ये किती भ्रष्टाचार चालू आहे ते कोणी बोलण्यासाठी तयार नाहीत. आपण जर बोलल्याच्या नंतर हे आपल्याला बोलू देत नाहीत आणि ग्रामसभा घ्या म्हणल्याच्या नंतर आतापर्यंत 3 वर्षामध्ये एक पण ग्रामसभा झालेली नाही. फक्त रजिस्टरवर सही झालेली आहे. ग्रामसेवक व सरपंच मेंबर समजे मिळून फक्त सही व तेवढी करतात आणि निघून जातात. कोणी बोलण्यासाठी तयार नाही. आणि तिथे जर कोणी 1-2 शब्द बोलल्याच्या नंतर ग्रामसेवक पण थांबत नाही आणि मेंबर थांबत नाही की सरपंच थांबत नाही, तेव्हाच निघून जातात.